प्रपंच करून कंटाळलेली एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणे, तुम्ही काहीच कामाचे नाही म्हणे, काहीच कामाचे नाही, अजिबात नाही म्हणे, तुमच्यासोबत लग्न करून मला पश्चाताप झाला नाही. काय काय आवरू म्हणे, सगळं घरातलं मला जावं लागतं, घरातलं आवरू का बाहेरचं आवरू का शेतातलं आवरू का इकडचं आवरू का तिकडचं आवरू, पोरांचं आवरू का सासऱ्यांचं आवरू काय नाही. नवऱ्याने सांगून टाकलं तू फक्त तुझं तोंड आवर म्हणे, बाकी तुम्ही आवरून घेतो. तुमची बाजू घेतल्यामुळे किती खुश झाली पाहिजे. महिला मंडळीतून एक सुद्धा टाळी आली नाही, कधी टाळ्यांचा काही एवढा आनंद प्राप्त झाला. बाई एवढं स्पीडली कोणी बोलू शकत नाही. एकदा बाईचे शब्द सॉल्व झाले, पण आता हे हुशार झाले, त्यांनी लक्षात घेतलं. स्त्री जर बोलायला लागली ते बोलत नाही, दादा पहिल्यासारखं राहिले नाही, दिवस बदलून गेले. त्यांना कोणीतरी बाबांनी सांगितलं म्हणे, बाई जर बोलायला लागली तर बोलायचं नाही, फक्त तिच्याकडे पाहायचं आणि हसायचं, तिचा राग ऑटोमॅटिक शांत होऊन जाईल. एकाची बायको खूप भांडखोर होती, इतकी भांडणं करायची, खूप बोलायची. तेरी बायकोकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि म्हणतो कसा की माना की लफ्जों के शहंशाह हो आप, माना कि लफ्जों के शहंशाह हो आप, पर खामोशियों पे हुकूमत आज भी हमारी है. समजलं का? नाही जाऊ द्या. परंतु लक्षात घ्या, तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने जर साथ जर कोणी देत असेल तर ती ही माय माऊली आहे, जी घरामध्ये तुमच्या अगोदर सगळ्यांच्या अगोदर उठत असते. अगदी सकाळी 3 वाजेपासून 4 वाजेपासून ती सकाळी उठते, सगळ्यांसाठी गरम पाणी ठेवत असते, स्वतःचा सगळा विधी पूर्ण करून घरातल्यांची काळजी करणारी एक स्त्री असते, एक आई असते, एक बहीण असते, एक पत्नी असते. आणि म्हणून स्त्री ही अत्यंत महत्वाची, अत्यंत पवित्र अशी स्त्री भगवंताने. ज्या घरामध्ये स्त्री नाही ते घर कसं लागतं बघा बरं. घरामध्ये काका राहू द्या, मामा राहू द्या, आप्पा राहू द्या, सगळे राहू द्या, परंतु घरामध्ये ज्यावेळेस मुलगा घरामध्ये येतो त्यावेळेस तो पहिला प्रश्न विचारतो, आई कुठे आहे? काय विचारतो? आई कुठे आहे? जोपर्यंत आई घरात नाही तोपर्यंत घराला घरपण नाही. आणि म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना